नमस्कार. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो महत्त्वाचा आहे पण थोडा नाजूकही आहे, कामवासना. आपल्याकडे काही अभ्यासपूर्ण लेख आहेत आणि आपण त्यातून सनातन दृष्टिकोन काय आहे हे समजून घेणार आहोत. हो, नक्कीच. म्हणजे ही ऊर्जा काय आहे, तिचे परिणाम काय आणि तिला योग्य वळण कसं द्यायचं यावर बोलूया. बरोबर. सुरुवात कामवासना शब्दापासूनच करूया. काम म्हणजे इच्छा, कोणतीही इच्छा. हो. आणि वासना म्हणजे मनात खोलवर रुजलेले संस्कार किंवा एक तीव्र ओढ. तर ही फक्त म्हणजे शारीरिक इच्छा नाहीये, ही एक खूप मोठी मानसिक शक्ती आहे, अच्छा. जी आपल्या संपूर्ण वासनात्मक रचनेवर म्हणजे आपल्या इच्छांच्या मूळ आराखड्यावरच परिणाम करते. म्हणजे ही भावना फक्त शरीरापुरती नाही तर खूप खोलवर आपल्या मनात, आपल्या जडणघडणीत आहे. अगदी. म्हणूनच कदाचित काही लोकांना तिचा इतका जास्त त्रास होतो किंवा ते त्यात जास्त अडकतात. मग इतकी तीव्रता का असते लोकांमध्ये? काय कारणं असू शकतात? स्रोतांनुसार याची काही कारणं दिसतायत. एक म्हणजे पूर्वजन्मांचे संस्कार, हो. जे या जन्मातही आपल्या काही सवयी किंवा ओढ ठरवतात. दुसरं, मनावर संयम नसणं. गीतेत पण सांगितले ना की विषयांचं सतत चिंतन केलं की आसक्ती वाढते. हो हो. ध्यायतो विषयान पुंसः. बरोबर. तिसरं कारण म्हणजे आजच्या जगातले उत्तेजक घटक, म्हणजे मीडिया, जाहिराती, सिनेमा, सतत काहीतरी समोर येतं. खरंय. आणि काही वेळा असं म्हणतात की कुंडलीतील ग्रहस्थिती म्हणजे शुक्र किंवा मंगळ ग्रहांचा प्रभाव तो पण कारणीभूत असू शकतो. अच्छा, हे पण एक कारण असू शकतं. आणि सनातन परंपरेत तर काम हा 4 पुरुषार्थांपैकी एक आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण त्याला धर्माच्या चौकटीत ठेवायला सांगितलंय, नाही का? अगदी बरोबर. गृहस्थाश्रमातले जे संबंध आहेत ते धर्मसंमत आहेत, कारण त्याचा एक उद्देश आहे. पण जर काम अनिर्बंध असेल, फक्त इंद्रिय सुखासाठी, तर ते वासना वाढवतं आणि अधोगतीकडे नेऊ शकतं. हो. कामसूत्र सुद्धा अतिरेक टाळायलाच सांगतं, म्हणजे संयम महत्वाचा आहे असं तेही मानतं. आणि समजा या ऊर्जेवर नियंत्रण ठेवलं नाही तर काय परिणाम होतात? शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक पातळीवर? तिन्ही स्तरांवर परिणाम होतात. शारीरिक पातळीवर बघितलं तर ओझ कमी होतं. ओझ म्हणजे? ओझ म्हणजे आपली जीवनशक्ती, आपली प्रतिकारशक्ती. ती कमी झाली की थकवा येतो, अशक्तपणा जाणवतो, हॉर्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं. बापरे, हे महत्वाचं आहे. हो. मानसिक पातळीवर एकाग्रता कमी होते, मन सतत चंचल राहतं, काही वेळा अपराधीपणाची भावना येते आणि व्यक्ती एका चक्रात अडकते. वासना, तिची पूर्तता, क्षणिक समाधान आणि मग पुन्हा तीच तीव्र वासना. हेच ते वासनांचं चक्र. हो हो, कळलं. आणि आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर ही ऊर्जा खालच्या चक्रांमध्येच अडकून राहते, म्हणजे मूलाधार आणि स्वाधिष्ठान. यामुळे अहंकार वाढू शकतो आणि व्यक्ती कर्मबंधनात अडकून मोक्षाच्या मार्गापासून दूर जाते. म्हणजे परिणाम खरंच खूप गंभीर आहेत. ओझं कमी होणं हे तर थेट आरोग्याशी संबंधित आहे. तर मग या इतक्या शक्तिशाली ऊर्जेला सकारात्मक दिशा कशी द्यायची? काय उपाय आहेत सनातन मार्गात? इथेच खरी कसोटी असं वाटतंय. बरोबर. आणि यातला सगळ्यात महत्वाचा विचार आहे रूपांतरण, दमन नाही. अच्छा. दाबून नाही टाकायचं. नाही, कारण दाबून टाकलं तर ती आणखी उफाळून येते. तिचं स्वरूप बदलायचं आहे, तिला चांगलं वळण द्यायचं आहे. उपाय अनेक आहेत. पहिला म्हणजे ज्ञानयोग, म्हणजे विचार करणं, विवेक वापरणं, हे समजून घेणं की इंद्रिय सुख क्षणिक आहे आणि त्याने वासना कमी नाही होत, उलट वाढते. हो. दुसरा मार्ग आहे शक्तीचं रूपांतरण. ही जी कामशक्ती आहे तीच मुळात जीवन ऊर्जा आहे. ब्रह्मचर्य म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि बोलण्यातला संयम पण. मग प्राणायाम, नाडीशुद्धी, भस्त्रिका वगैरे. प्राणायामाने काय होतं? प्राणायामाने नाडी शुद्ध होतात आणि ऊर्जा नियंत्रित करायला मदत होते. तसेच काही योगातील बंध आहेत, जसं मूलबंध. हे ऊर्जेला खालच्या दिशेने जाण्यापासून रोखायला मदत करतात. या साधनांनी ऊर्जेला वरच्या केंद्रांकडे म्हणजे ऊर्ध्वगामी करता येतं. अर्थात याला वेळ आणि योग्य मार्गदर्शन लागतं. बरोबर. तिसरा मार्ग आहे भक्ती किंवा सेवा. आपली ऊर्जा, आपलं प्रेम देवाकडे किंवा निस्वार्थ सेवेकडे वळवणं. हा सोपा वाटतो. हो. आणि चौथा म्हणजे जप आणि ध्यान. विशिष्ट मंत्रांचा जप, जसं राम, शिव, गायत्री मंत्र, याने मनातील विचारांवर परिणाम होतो.
आणि 5वा म्हणजे आपली जीवनशैली. सात्विक आहार, चांगली संगत आणि काही व्रत उपासना पण मनाला शांत ठेवायला मदत करतात. हे सगळे उपाय खरंच महत्वाचे वाटतात. आणि मला वाटतं एका स्रोतामध्ये एका वेगळ्या दृष्टिकोनाचा पण उल्लेख होता, थोडा गूढ. हो, तो एक मनोरंजक मुद्दा आहे. काही तांत्रिक मार्गांमध्ये असं मानतात की ही कामशक्ती म्हणजे शिवाचीच एक शक्ती आहे आणि मग त्या शक्तीचं खूप सावधपणे रूपांतर करून आत्मसाक्षात्कार साधण्याचा प्रयत्न करतात. अच्छा. पण हे मार्ग खूप जोखमीचे आहेत. योग्य गुरु नसेल तर हे धोकादायक ठरू शकतं. मूळ कल्पना हीच आहे की हीच शक्ती कुंडलिनी म्हणून मूलाधार चक्रात असते. आणि असंही म्हणतात की शुक्र म्हणजे जी आपली प्रजनन शक्ती आहे तीच योग्य प्रकारे रूपांतरित केली तर अमृत बनते. वा, म्हणजे ही शक्ती स्वतः वाईट नाहीये. नाही, अजिबात नाही. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो की कामवासना ही एक दुधारी तलवारीसारखी आहे. अगदी बरोबर. ती एक नैसर्गिक आणि प्रचंड शक्तिशाली ऊर्जा आहे, पण तिचं योग्य व्यवस्थापन नाही केलं तर ती विनाशाला कारणीभूत ठरू शकते. ही खरं तर आत्म्याची भूक नाही तर मनाची आहे. तिला आधी समजून घ्यावं लागतं, स्वीकारावं लागतं आणि मग योग्य साधनेने तिला नियंत्रित करून तिचं रूपांतर केलं तर तीच शक्ती आपल्यासाठी ओज, तेज आणि कदाचित मुक्तीचा मार्गही बनू शकते. आणि आजच्या जगात जिथे इंद्रिय सुखाचे मोह आणि पर्याय इतके सहज आणि जास्त उपलब्ध आहेत पूर्वीपेक्षा, तिथे हे प्राचीन ज्ञान वापरून आपल्या ऊर्जेचं व्यवस्थापन करणं, तिला सकारात्मक बनवणं, हे कसं करायचं? हा खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे.